माझे राणी माझे मग तुझ्या डोळ्यात सुतठा फुला फुला पुशीत आलो फुला फुला पुशीत आलो तुझे माझे प्रीतीचो गाव. ही कोकणी भाषा आहे आणि एवढी गोड आहे आणि दोन मोठ्या दिग्गज कलाकारांनी हे गाणं म्हटलेलं आहे, तुम्हाला माहिती असेल. एका मूवीमधलं आहे, मराठी मूव्हीमधलं. तर आज मी चालले आहे गोव्याला पणजीत माझ्या बहिणीला भेटायला, जे की कुडाळला आल्यानंतर मी नेहमीच जात असते. माझी एक फेरी तरी असते तिकडे. आणि 2 तासाचा प्रवास करून मी गोव्यात पोचले. ही मांडवी नदी आहे. पणजीचं जे पणजी जे आहे, पणजीमध्ये आहे. पणजी गोव्याची राजधानी आहे. तर इथे ते कसिनो प्राईड आणि हे सगळं तुम्ही कदाचित ऐकलं असेल किंवा गेलाही असेल, मला माहिती नाही. मी लांबूनच बघितलं आहे. पण ते सगळं या नदीमध्ये त्या बोट्स पूर्ण फिरत असतात. आणि हा एस टीमधून बाहेर दिसणारा नजारा आहे. ही मोठीच्या मोठी नदी आहे, पण याचं पाणी खारं आहे कारण समुद्र पसरलेले आहेत सगळीकडे. त्यामुळे या नदीचं पाणी पण खारं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर फायनली मी पणजीच्या स्टँडला पोचले आणि बहिणीला म्हटलं माझा एक मस्त व्हिडिओ बनव. तर ते झाल्यानंतर आम्ही तिथल्याच एका छोट्याशा हॉटेलमध्ये गेलो. इथे भाजीपाव हा प्रकार मिळतो, पावभाजी नाही. तर एक वाटाण्याची उसळ असते, त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी टाकून आणि सोबत गोवन पाव असा तो मेनू असतो. त्याच्यासोबत मी कापे गरे पण खात होते, जे की माझी बहिणी घेऊन आली होती. त्याच्यानंतर पणजी स्टँडवर आम्ही फिरलो, आईस्क्रीम खाल्लं आणि हे काहीसं मी माझ्यासाठी शॉपिंग करत होते आणि तिच्यासाठी पण सेल्फी स्टिक आणि मोबाईलचा स्टँड काहीतरी मला हवा होता. तर हा पुन्हा माझा परतीचा प्रवास सुरू झाला. तर इथे गोव्यात तुम्हाला भरपूर मंदिरं आणि चर्चेस बघायला मिळणार. तुम्हाला दिसत पण असेल बाहेर 2 चर्च आत्ता आपल्या डोळ्यासमोरून गेल्या. आणि इथे नांगरणी चालू होती कारण पाऊस पडून गेला आहे बऱ्यापैकी, त्यामुळे लोकांनी नांगरून ठेवलेलं होतं आणि मृग नक्षत्र आलं की त्याच्यानंतर लावणी होते. भाताची लावणी बेसिकली इकडे आपल्या कोकणात सगळीकडे भाताचीच लावणी होते ना. भात जास्त खाल्ला जातो, भात आणि मासे हे आपलं मूळ अन्न असतं. मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे माशाबद्दल मला तेवढंसं माहिती नाही, पण गोवा म्हणजे मासे, कोकण म्हणजे मासे हे समीकरण ठरलेलं आहे. आत्ता मी पोचले सावंतवाडीत. हा सावंतवाडीचा मोती तलाव आहे आणि सावंतवाडी हे मोती तलाव आणि लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही कोणी आला असाल सावंतवाडीमध्ये तर मला कमेंट करून नक्की सांगाल तुम्हाला तिथली कोणती गोष्ट आवडली. सावंतवाडी पण सुरेख शहर आहे, खूप जागा फिरण्यासारख्या तिथेही आहेत. आणि फायनली हा सगळा प्रवास करून एकदा मी दुपारी माझ्या कुडाळला पोचले आणि हा स्टँडवरचा व्ह्यू आहे. बाय बाय.